मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेला माझा शेतकरी बांधवासाठी एक अतिशय आणि दिलासादायक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नव्हती त्यांच्यासाठी आता कोर्टाने थेट सरकारला आदेश दिलेला आहे. औरंगाबाद खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय काय आहे तो आपण पाहूया. औरंगाबाद खंडपीठाने सरकारला स्पष्टपणे निर्देश दिले आहे की या योजनेअंतर्गत पात्र पण वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करा. याकरता मुदत देखील ठरवण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला केवळ 6 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल शेतकऱ्यांकरता दिलेला आहे. अवमान याचिकेबद्दल भाऊसाहेब पारडे यांच्या याचिकेनुसार कोर्टाचा पूर्वीचा आदेश असूनही कर्जमाफी झाली नव्हती, त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोण आहे हे शेतकरी जे की या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते? या योजनेत जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाली होती, पण विविध तांत्रिक कारणांमुळे 6,58,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेले होते. यापूर्वी 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या शेतकऱ्यांसाठी 5,000 ते 6,000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्याची घोषणा केली होती, पण दुर्दैवाने 3 वर्षे उलटून गेले तरीही हा निधी शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचला नाही. जुना अडथळा काय होता ते सुद्धा पाहूया. 2022 मध्ये अंमलबजावणी सुरू झाली असताना थकीत कर्जदारांचा डेटा उपलब्ध झाला नाही किंवा तो डेटा मिटला गेला असं कारण देऊन प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या पुन्हा पल्लवित झालेल्या आहे. मित्रांनो, नागपूर खंडपीठाने यापूर्वी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 248 शेतकऱ्यांच्या याचिकेवर कर्जमाफीचे निर्देश देण्यात आलेले होते. आता औरंगाबाद खंडपीठाच्या या कडक आदेशामुळे 6,58,000 वंचित शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा नव्याने पल्लवित झालेल्या आहेत. 6,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सरकारला आता 6 आठवड्याच्या आत कर्जमाफी करावी लागणार आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. सर्व शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.